दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. प्रोव्हर्ब्स 16 वर्स 20. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 20वे वचन आज आपण पाहणार आहोत. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरं देवाचं वचन खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे अति सुंदर आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू जर माझ्या वचनाकडे लक्ष पुरवशील, लक्ष लावशील, रात्रंदिवस जर त्याच्यावर तू मनन करशील तर तुझे कल्याण होईल. देवाचं प्रॉमिस क्लिअर आपल्याला सांगते की जर तू माझ्या वचनावर, माझ्या मुखातील शब्दाकडे, माझ्या वचनाकडे लक्ष लावशील तर काय होईल, तर तुझे कल्याण होईल. काय होईल, तर तुझे कल्याण होईल. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनावर नजर ठेवून राहतो तेव्हा आपलं काय होतं, तर कल्याण होतं. आणि खरं देवाकडून जर आपलं कल्याण होईल तर खरंच किती मोठी गोष्ट आहे. पण त्याआधी अगदी मनापासून आपल्याला त्याच्या वचनावर लक्ष पुरवलं पाहिजे, त्याच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपण असं म्हणू की देवाने वचनाद्वारे मी तुला हे देतो, ते देतो असं म्हणून मला प्रॉमिस केलं आहे. तू मला हे माग म्हणजे मी तुला देतो, तू मला ते माग म्हणजे मी तुला देतो, असं देवाने मला वचनाद्वारे प्रॉमिस केलं आहे असे आपण म्हणू. त्यामुळे आपण त्या वचनाकडे लक्ष पुरवू, देवाला त्या गोष्टी मागू. पण देवाने त्याआधी आपल्याला काही आज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. आता आपण म्हणू की देवाने आपल्याला सांगितलं आहे की माझ्या वचनाकडे लक्ष पुरव म्हणजे तुझे कल्याण होईल. पण तसं नाही. त्याआधी काही आज्ञा सुद्धा देवाने आपल्याला पाळायला सांगितल्या आहेत. तेव्हा आपण जे काही मागू ते देव आपल्याला देईल. आपल्याला जे काही पाहिजे त्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील. निर्गमनाचा 20वा अध्याय 1 ते 17 वचनात आपण पाहतो की देवाने मोशेला 10 आज्ञा लिहून दिल्या होत्या. निर्गमनाचा 20वा अध्याय 1 ते 17 वचने आज तुम्ही खूप केअरफुली रीड करा. त्या देवाने आपल्याला काही आज्ञा दिल्या आहेत. आणि ज्या वेळेस आपण त्या आज्ञा पाळतो आणि देवाने दिलेल्या वचनाकडे, त्याने दिलेल्या प्रॉमिसकडे आपण लक्ष पुरवतो तेव्हा खरोखरच आपलं कल्याण होतं. देव आपलं चांगलं करतं, देव आपलं कल्याण करतं. देवाने बायबलमध्ये आपल्याला 10 आज्ञा दिलेल्या आहेत. त्या आज्ञा आपल्याला पाळायला हव्या. त्या आज्ञा पाळणं आपलं काम आहे. आणि देवाने बायबलमध्ये खूप सारी प्रॉमिसेस केली आहे आणि ते प्रॉमिसेस पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्यवान देव आहे. आज्ञा आपल्याला पाळायच्या आहेत आणि प्रॉमिसेस तो पूर्ण करणारा देव आहे. देवाने आज खूप सुंदर असं प्रॉमिस तुम्हाला दिलं आहे. इर्मयाचा 29वा अध्याय 11व्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. वचन सांगतो जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. आज तुम्ही या वचनाकडे लक्ष पुरवा की देवाच्या मनात माझ्यासाठी एक हिताची योजना आहे, अनिष्टाची नाही. माझ्या भविष्यासाठी आशा देणारी अशी योजना एक देवाकडे आहे. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा. त्या वचनाकडे खूप मनापासून लक्ष पुरवा. रात्रंदिवस हे वचन सतत तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करा, कन्फेस करा की देवाकडे माझ्यासाठी एक हिताची योजना आहे. देवाकडे माझ्यासाठी एक हिताची योजना आहे, अनिष्टाची योजना नाही. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने आज कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की ज्यावेळेस तुम्ही या वचनाकडे लक्ष पुरवाल नक्कीच देव तुमचं कल्याण करेल. कारण आपला बाप हा प्रॉमिस पूर्ण करणारा देव आहे. जर देवाने आपल्याला वचनाद्वारे प्रॉमिस केला आहे की माझ्या मनात तुझ्यासाठी हिताची योजना आहे तर ती नक्कीच हिताची योजना तुमच्या लाईफमध्ये देव पूर्ण करणार. पण त्याआधी देवाने आपल्याला काही आज्ञा पाळायला दिल्या आहेत. ज्यावेळेस आपण त्या आज्ञा पाळू तेव्हा देव त्याचं प्रॉमिस आपल्या लाईफमध्ये पूर्ण करतं. आता आपलं काम आहे की आज्ञा पाळणं आणि देवाचं काम आहे ती प्रॉमिस आपल्या लाईफमध्ये पूर्ण करणं. म्हणून देवाचं वचन सांगते की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. आज तुम्ही देवावर भाव ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनाला क्लेम करा. त्याचं वचन रात्रंदिवस तुम्ही तुमच्या मुखाने कबूल करा, कन्फेस करा आणि विश्वास ठेवा की देव नक्कीच तुमचं कल्याण करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं प्रॉमिस, सुंदर असं गोड असं वचन, तुझ्या मुखातलं जिवंत असं वचन प्रभू ईश्वर तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते. खरं देव बाप्पा, तुझं वचन खूप प्रिशियस आहे, तुझं वचन खूप मौल्यवान आहे प्रभू ईश्वर. हो देव बाप्पा, तुझं वचन समजून घेण्यासाठी प्रभू ईश्वर आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वर त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर.
तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी प्रभू येशू बाप्पा, तुझ्या वचनावर लक्ष पुरवण्यासाठी प्रभू येशू बाप्पा, आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू येशू बाप्पा. आणि हो येशू राजा, ज्यावेळेस ते तुझ्या वचनावर लक्ष पुरवतील, तू त्यांचं कल्याण कर प्रभू येशू बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते, प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. मी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहे प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे, तुझे स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे बाप्पा आणि त्यांचा बिछाना पालटून टाक प्रभू येशू बाप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा, या प्रार्थनेमध्ये देव बाप्पा, जेवढे तुला हाक मारत आहेत, ओरडत आहे देव बाप्पा, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू येशू, तुझं वचन विश्वासाने रिसीव्ह केले प्रभू येशू बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे प्रभू येशू बाप्पा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, आजारांना, व्याधींना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करते, कमांड करते, सर्व आजार, सर्व दुखणं ह्या क्षणी शरीराला सोडून निघून जाऊ दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. सर्व आजार, सर्व दुखणं येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. मी कमांड करते, नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व दुखणं, आजार, व्याधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, दया कर, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू बाप्पा. माझा विश्वास येशू राजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. I pray in the mighty name of Jesus. Amen.